आज सुरू करतो आहोत मॅथमॅटिकल लॉजिक फर्स्ट चॅप्टर 12चा. एकदम डिटेल मी शिकवणार आहे. एक एक क्वेश्चन आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर बघा याचं वेटेज आहे 8 मार्क्स. सीईटीला याचे एमसीक्यू येतात टेंटेटिव्ह 2 to 3 एमसीक्यू. प्लस मायनस म्हणजे असं होऊ शकतं की एखाद्या शिफ्टला एकही नाही आलं पण एखाद्या शिफ्टला 4 किंवा 5 आले. हे ॲव्हरेज आहे, फिक्स नाही. ते दर शिफ्ट प्रमाणे वेगवेगळं असतं. ठीक आहे. तर आता आपण पहिलं चॅप्टर सुरू करतोय मॅथमॅटिकल लॉजिक. एकदम इझी चॅप्टर आहे. स्टार्टिंग तर खूप सोपी याची, फक्त लास्ट एक्सरसाइजला आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. बघा पहिला आपला पॉइंट आहे व्हॉट इज स्टेटमेंट. नोट्स मी देईल तुम्हाला, आता फक्त समजून घ्या याच्या गोष्टी या सगळ्या. व्हॉट इज स्टेटमेंट? अ सिंपल असरेटिव्ह सेंटेन्स, एखादं सिंपल सेंटेन्स विच इज इदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ इज कॉल्ड एज अ स्टेटमेंट इन द लॉजिक. फॉर एक्झाम्पल, द ट्रायंगल हॅज 3 साइड्स. बरोबर. आता बघा हे सिंपल सेंटेन्स आहे. याला तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स सांगता येतं. येस, हा ट्रू आहे ना हे. सो दिस इज अ स्टेटमेंट. दिस इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. समजलं? म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे एक तर ट्रू असेल. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? ट्रू किंवा फॉल्स. तर ट्रू असेल तर टी लिहा, फॉल्स असेल तर एफ लिहा. हे क्लिअर झालंय? मला थंब टाका किंवा समजलं नाही समजलं कमेंटमध्ये तुमचं काय असेल ते टाका, ओपिनियन टाका. ठीक आहे. द ट्रायंगल हॅज 3 साइड. ठीक. मग आता बघा असे तर आपल्याला भरपूर करता येतील की क्वाड्रिलॅटरल हॅज 4 साइड किंवा कोणतंही सेंटेन्स दिलेलं असेल ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे ते बघायचं. बस त्यालाच काय म्हणायचं? स्टेटमेंट इन द लॉजिक. आता कोणते कोणते सेंटेन्सेस हे स्टेटमेंट नसतात, ज्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला असतो. ठीक आहे ना. गिव्ह मी अ पेन. याला काय तुम्ही ट्रू फॉल्स म्हणणार नाही ना. मग हे स्टेटमेंटच नसतं, ज्याच्यामध्ये क्वेश्चन असतात किंवा रिक्वेस्ट. आता हे रिक्वेस्ट आहे, क्वेश्चन किंवा रिक्वेस्ट, ऑर्डर, कमांड एक्सेट्रा. ठीक आहे. व्हॉट इज युअर नेम समजा असं असेल. व्हॉट इज युअर नेम. दिस इज नॉट अ स्टेटमेंट इन द लॉजिक. ठीक आहे. किंवा एक्सक्लामेटरी आपण म्हणतो ना, वाव व्हॉट अ ब्युटिफुल साइट. हे सगळे स्टेटमेंट नसतात. ठीक आहे. ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट केलेली असते, ऑर्डर असेल किंवा कमांड असेल, हे सगळे नॉट अ स्टेटमेंट इन द लॉजिक. ज्याला आपण म्हणतो ना इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, दीज आर नॉट अ स्टेटमेंट इन द लॉजिक. थोडंसं ना तुम्हाला असं वाटतं की हे चॅप्टर शिकता शिकता आपण इंग्लिशचं शिकतो आहोत का, असं थोडंसं काही काही ठिकाणी तुम्हाला इंग्लिशचा टच आहे याच्यामध्ये. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे? एकदम क्रिस्टल क्लिअर झालेलं आहे ना? ओके, गुड. ठीक आहे. स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय अ स्मॉल लेटर P, Q, R एक्सेट्रा. ठीक आहे. स्टेटमेंट कसे दाखवतात? स्मॉल लेटर PQR ने. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? आता बघा पुढचा पॉइंट. पुढचा आहे बघा कनेक्टिव्स. आणि साइन. कनेक्टिव्ह म्हणजे काय बघा, जर दोन स्टेटमेंटला आपण एकत्र करत असो. ठीक आहे ना. तुम्हाला 10वी पर्यंत होतं बघा इंग्लिशमध्ये की यूज अँड, यूज नो सुनर दॅन, इफ अँड ओनली इफ. म्हणजे काय?
दोन सेंटेन्सला जर आपण कनेक्ट करत असू तर त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टिव्ह. तर लॉजिक मध्ये पण असे कनेक्टिव्ह आहे. ठीक आहे, कोणते कोणते बघा. फर्स्ट अँड, तर अँडला आपण म्हणतो कंजंक्शन आणि त्याचं साइन हे असं आहे, उलटा व्ही. सेकंड आहे और, त्याचं लॉजिकल नेम आहे डिसजंक्शन आणि त्याचं साइन आहे सरळ व्ही. क्लिअर होते ना सगळ्यांना. अँड, कंजंक्शन, उलटा व्ही, और डिसजंक्शन, सरळ व्ही. थर्ड आहे बघा इफ देन, इम्प्लिकेशन, आणि फोर्थ आहे इफ अँड ओनली इफ, दॅट इज डबल इम्प्लिकेशन. त्याचं साइन हे असं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर फिफ्थ आहे नॉट, म्हणजे निगेशन. निगेशन म्हणजे हे असं झोपलेला एस काढायचं. ठीक आहे, आता नॉटला निगोसिएशन म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं, निगेशन. ठीक आहे, नॉट म्हणजे निगेशन, त्याचं साइन. हे सगळे काय झाले आपले कनेक्टिव्ह. ठीक आहे, तर परत एकदा बघा, अँड, और, त्याच्यानंतर इफ देन, इफ अँड ओनली इफ, नॉट, आणि बस पाचच आहेत. हा, लॉजिकल नेम, अँड म्हणजे कंजंक्शन, त्याचं साइन उलटा व्ही, और म्हणजे डिसजेक्शन, सरळ व्ही, इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन, इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन, आणि नॉट म्हणजे निगेशन. ठीक आहे, आता बघा या सगळ्यांचे ना ट्रूथ टेबल आहे. आपण एक्सरसाइजचे पण क्वेश्चन घेणार आहे. सगळी पहिले थोडी थेअरी घेऊ, थोडी थेअरी झाली की मग आपण एक्झाम्पल स्टार्ट करू. ठीक आहे, आता बघा ट्रूथ टेबल. मध्ये मध्ये वाटलंच तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला नंतर एकदा लिहायला बरं पडेल. नोट्स तर मी देणारच आहे, पण वाटलं तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ट्रूथ टेबल बघा. आता पहिला आहे अँड, कंजंक्शन, पी क्यू, पी अँड क्यू. हा, दोन जर आपण स्टेटमेंट समजा पी क्यू, दोन स्टेटमेंट आपले आहे, पी एक आहे आणि क्यू एक आहे. त्या दोघांना कनेक्ट करायला आपण जर अँड वापरलं तर त्याला आपण काय म्हणू, कंजंक्शन. सपोज पी क्यू, मग दोन्ही कनेक्ट केलं म्हणजे पी अँड क्यू. जर पी ट्रू असेल, पहिले आपण पॉसिबिलिटी बघून घेऊ. टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. म्हणजे पी क्यूच्या ना आपण काय करतोय की ऑल पॉसिबल ट्रू फॉल्सच्या कंडिशन लिहिल्या. जसे की तुम्हाला जर आठवत असेल की आपण प्रोबॅबिलिटी मध्ये इफ टू कॉइन्स आर टॉस, तर आपलं काय असायचं, एच एच, एच टी, टी एच, टी टी. ठीक आहे ना, मग टी टी इथे त्याच्या सारखं आहे. काय, एक तर दोन्ही ट्रू असेल, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, फॉल्स ट्रू किंवा फॉल्स फॉल्स. जर टी टी असेल तर इथे टीच राहील, टी एफ असेल तर एफ, एफ टी एफ आणि एफ एफ एफ. हा झाला ट्रूथ टेबल. कोणाचा, कंजंक्शनचा. हे कसं आलं, बरेच जण विचारतात की हे कसं आलं, टी एफ का बरं, एफ टीच का नाही. तर बघा याचं ना कम्प्युटर सायन्स ज्यांचं आहे ना त्यांना याचे लॉजिक गेट्स नावाचे चॅप्टर्स असतील. लॉजिक गेट, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल असायचं की करंट फ्लो होणार तर ट्रू, नाही होणार तर फॉल्स. हे त्या मुलांना माहिती आहे, त्याच्यावरून हे टेबल्स बनवलेले आहेत. आता तुम्ही काय करायचं, जसं आहे तसं घ्या फक्त बस. ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. क्लिअर झालं इथपर्यंत. हे झालं
कंजंक्शन. आता पुढचं बघा, ऑर, दॅट इज डिसजंक्शन. पी क्यू, पी और क्यू, टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. हे दोन सगळ्यांसाठी सेम राहणार आहे हा, टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. आता बघा, ऑर मध्ये टी टी टीच असतो, टी एफ टी आहे, एफ टी टी आहे आणि एफ 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 आहे. म्हणजे ऑर मध्ये टी फेवर करतो. एक जरी टी असेल तरी आन्सर टी लिहायचा. टी टी तर टीच येईल, टी एफ ला टी, एफ टी ला पण टी आणि एफ एफ ला पण एफ. हे झालं आपलं डिसजंक्शन. क्लिअर आहे एकदम? ठीक आहे. पुढचं बघा, इम्प्लिकेशन. आता इफ पी देन क्यू, पी क्यू, पी देन क्यू. पहिल्या दोन्ही सेम आहे. हे खूप सोपं आहे बघा. तुम्ही याचे जे आपण जेव्हा एक्सरसाइजचे सगळे सम्स सॉल्व्ह करू ना, एकदम तुमचा हात बसून जातो त्या सम्सवर. तुम्हाला कसेही सॉल्व्ह करता येतात ते. आणि 8 मार्कांचं वेटेज आहे, म्हणजे ट्रूथ टेबलचे तुमचे 2 तरी क्वेश्चन त्याच्यात असतातच. हा, टी टी टी, टी एफ एफ, एफ टी टी होतो याच्यात आणि एफ एफ टी होतो. कशामध्ये? इम्प्लिकेशन मध्ये. समजलंय सगळ्यांना? ठीक आहे. पुढचं आहे आपलं डबल इम्प्लिकेशन. That is if and only if T T, T F, F T, F F, T T T, T F F, F T F, F F T. ठीक आहे. डबल इम्प्लिकेशन याला म्हणायचं डबल इम्प्लिकेशन किंवा इफ अँड ओनली इफ. डबल इम्प्लिकेशन झालं. आता याच्या पुढे बघा, निगेशन. पी आणि हे त्याचं साइन आहे निगेशन पी. जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन म्हणजे नॉटच असतं. निगेशन म्हणजे नॉट, म्हणजे कोणत्याही सेंटेन्सला आपण निगेटिव्ह करायचं असायचं ना तुम्हाला, की यूज नॉट वगैरे, तसं सेम. तर पी ट्रू असेल तर त्याचं निगेशन होईल फॉल्स, फॉल्स असेल तर त्याचं निगेशन होईल ट्रू. हे सगळे झाले आपले ट्रूथ टेबल. झालं असेल तुमचं ऑफलाईन मध्ये कुठे झालं असेल तर एकदा रिव्हिजन होऊन जाईल. लेक्चर एकदम छान बघा, शेवटपर्यंत पहा. आता बघा, एक पॉइंट मधला सॉरी एक राहिला आपला ओपन सेंटेन्सचा, तो घेऊन टाकू. ओपन सेंटेन्स म्हणजे काय? ओपन सेंटेन्स. आता बघा, ओपन सेंटेन्सचा अर्थ काय? की ज्या सेंटेन्स मध्ये ना इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन असते, म्हणजे पूर्ण नसतं. जसं की ही इज अ म्युझिशियन. आता बघा, या सेंटेन्स मध्ये जर मी तुम्हाला विचारलं की ट्रू आहे की फॉल्स आहे सांगा, तर काय म्हणणार तुम्ही? सांगा, बोला बोला. ट्रू आहे की? कमेंट मध्ये टाका मला. ही इज अ म्युझिशियन, हे ट्रू येईल की फॉल्स येईल? आता इथे प्रश्न काय आहे की इथे आपल्याला माहितीच नाही ना ही म्हणजे कोण. सचिन तेंडुलकर, के आर रहमान, आपल्याला नाही माहिती. मग आपण ट्रू और फॉल्स सांगू शकतो का? नाही. मग यांना म्हणायचं ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे काय? एक तर त्या सेंटेन्स मध्ये काय असतं? इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन. ठीक आहे.
पूर्ण असं दिलेलं नसतं, म्हणजे ट्रू फॉल्स आपल्याला सांगताच येणार नाही असं. किंवा असे सेंटेन्स की ज्याचे ट्रू आणि फॉल्स दोन्ही येतं, जसं की विंडो इज हाफ ओपन. आता बघा, विंडो इज हाफ ओपन म्हटलं की हाफ क्लोज्ड पण असणार, मग तुम्ही काय सांगणार, ट्रू की फॉल्स? दोन्ही पॉसिबिलिटी आल्या, करेक्ट. म्हणून असे जे सेंटेन्स असतात ना त्यांना म्हणायचं ओपन सेंटेन्स. सो ओपन सेंटेन्स आर नॉट अ स्टेटमेंट इन द लॉजिक. ठीक आहे. मग आता तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये टाका की कोणते कोणते मग टोटल स्टेटमेंट असे की जे टोटल सेंटेन्स असे की जे स्टेटमेंट नसतात. ठीक आहे, टोटल सगळे मिळून टाका, म्हणजे मग तुमची पण एकदा रिवाइज होऊन जाईल, रिव्हिजन होऊन जाईल. इथपर्यंतचा पार्ट सगळा व्यवस्थित कळलेला आहे. आता एक्सरसाइज बघा 1.1. हा त्याचा जो पहिला क्वेश्चन आहे ना, तर तो त्यांनी काय दिलेला आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट. ठीक आहे. जस्टिफाय युअर आन्सर इन केस ऑफ स्टेटमेंट, राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यूज. जर स्टेटमेंट असतील तर त्यांनी विचारले की ट्रूथ व्हॅल्यूज पण त्याच्या लिहा. फॉर एक्झाम्पल पहिला आहे बघा, 5 + 4 = 13. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 1. आता हे ना, हा जो क्वेश्चन आहे ना, तुम्ही टेक्स्टबुक वरच करा, पेन्सिल घ्या हातात आणि त्याच्याच पुढे लिहायचं. स्टेटमेंट असेल तर येस इट इज अ स्टेटमेंट आणि कॉमा करून त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा. ठीक आहे. फर्स्ट बघा, 5 + 4 = 13. मी लिहिते आहे तुम्हाला समजावं म्हणून, तुम्ही नका लिहू. तुम्ही टेक्स्टबुक उघडून बसा, त्याच्या तिथेच लिहा. 5 + 4 = 13 हे गिवन आहे. आता हे जे पूर्ण मॅथमॅटिकल असतात ना ते स्टेटमेंट असतात. येस इट इज अ स्टेटमेंट. पण याची ट्रूथ व्हॅल्यू किती येईल, फॉल्स. का? कारण 5 + 4 किती होतो, 9. सो इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. समजलं? काही जणांना असं वाटतं की ते फॉल्स आहे म्हणजे स्टेटमेंटच नाही. असं नाही, स्टेटमेंट ते आहे पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. सेकंड बघा, x - 3 = 14. आता बघा, हे स्टेटमेंट आहे का? मी पहिल्यांदा असं म्हटले की सर्व मॅथमॅटिकल स्टेटमेंट असतात, म्हणून बऱ्याच जणांना असं वाटलं की हे पण स्टेटमेंट आहे, पण हे स्टेटमेंट नाही. का नाही? कारण आपल्याला एक्स मेन्शन नाहीये ना, हे ओपन सेंटेन्स झालं. एक्स आपल्याला माहिती आहे का की रिअल नंबर आहे, एक्स इज इंटीजर आहे, कॉम्प्लेक्स आहे, काय ते मेन्शन केलेलं नाहीये, म्हणून इट इज अ ओपन सेंटेन्स. ट्रूथ व्हॅल्यू इज नाहीच येणार ना, ट्रूथ व्हॅल्यू येणारच नाही. नॉट अ स्टेटमेंट. समजलं? आता पटापट घेऊ आपण. क्लोज द डोअर, नॉट अ स्टेटमेंट, ऑर्डर दिलेली आहे. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता बघा, 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? येस, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. का? 0च्या पुढे जर आपण 0i लावला तर हा कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो. एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर. हे एका वेळेस आलेलं होतं, कुठल्या तरी एक्झामला आलेलं होतं हे, सीईटीलाच मे बी. एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्या पुढे जर तुम्ही 0i टाकला ना तर तो कॉम्प्लेक्स नंबर होतो, म्हणून 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. येस इट इज अ स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. पुढचं बघा, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. रिक्वेस्ट केली आहे, नॉट अ स्टेटमेंट. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर अल्सो सिमिलर. येस इट इज अ स्टेटमेंट, त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण ट्रूच येणार आहे. x² इज x, नॉट अ स्टेटमेंट. का बरं? ओपन सेंटेन्स, आपण आताच मेन्शन केलं. x दिलेला आहे का आपल्याला? नाही. x रिअल आहे, इंटीजर आहे, काय आहे माहित नाही, सो ओपन सेंटेन्स. अ क्वाड्रेटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. येस इट इज अ स्टेटमेंट, पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. नाही सॉरी, कॅनॉट हॅव मोर दॅन 2 ट्रूथ व्हॅल्यू. सॉरी, ट्रूथ व्हॅल्यू त्याची टी आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स 3 नसतात ना, कधी 2 असतात किंवा 1 असतात.
डू यू लाईक मॅथमॅटिक्स? येस, वी लाईक मॅथमॅटिक्स, बट इट इज नॉट अ स्टेटमेंट. कारण क्वेश्चन विचारलाय. द सन सेट्स इन द, बघा 10th चालू आहे ना आपलं. द सन सेट्स इन द, कुठे गेला, वेस्ट. येस, इट इज अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू इज टी. पुढचं बघा. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. हो, सगळे. यस, स्टेटमेंट आहे, पण सगळे रिअल नंबर होल नंबर्स असतात का? नाही. होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात? 0, 1, 2, 3 असे. रिअल नंबर म्हणजे सगळे, मायनस, रूट, फ्रॅक्शन वाले सगळे असतात रिअल नंबर्स मध्ये. ठीक आहे. सो इट इज नॉट अ स्टेटमेंट. कॅन यू स्पीक इन मराठी? नॉट अ स्टेटमेंट. का? कारण क्वेश्चन विचारलेला आहे. एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज 0 व्हेन x इज 7. बघा, एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज 0 व्हेन x इज 7. आता बघा, हे स्टेटमेंट आहे का? वरती पण तुम्हाला असं वाटेल वरचे ओपन सेंटेन्स, आणि हे का नाही ओपन सेंटेन्स? का? कारण याच्यामध्ये आपल्याला x दिलेला आहे ना, x इज 7 गिवन आहे. आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे की फॉल्स आहे आपण बघू. जर 7 टाकला तर 49 मायनस 42 मायनस 7 LHS मध्ये, म्हणजे हे किती येईल? 49 मायनस 42. येस, 7 मायनस 7 आन्सर 0. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू पण काय आहे? ट्रूच आहे. येस, इट इज अ स्टेटमेंट, ओपन सेंटेन्स नाही, कारण एक्स दिलेला आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. येस, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज 0. ओमेगा इज द क्यूब रूट ऑफ युनिटी. सो स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. इट रेन्स हेवीली. नो, इट इज नॉट अ सेंटेन्स. का? इट रेन्स हेवीली मध्ये हे ओपन सेंटेन्स आलं. कुठे पाऊस पडला आपल्याला काय माहिती? म्हणून इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन. इट इज नॉट अ स्टेटमेंट इन द लॉजिक. क्लिअर झालं सगळ्यांना क्वेश्चन नंबर 1? येस. टेक्स्टबुक वरच लिहा, सेपरेट काही नोटबुक मध्ये लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे, इथे थांबू आपण आज. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या मुलांमध्ये तुमच्या डिस्कस करा. त्यांना पण व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांचे पण काही कन्सेप्ट बाकी राहिले असतील तर शिकता येतील. ठीक आहे, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.